बुलढाण्याचा निकाल ऐतिहासिक असेल। शेतकरी नेते तथा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर आपल्या सोबत आहे। भाऊ, कसा प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? नाही, आता लोकांनीच निवडणूक ताब्यात घेतलेली आहे, त्यामुळे प्रतिसाद जोरदार आहे। लोक स्वतःहून खर्च करून घरची चटणी भाकर बांधून गावागावामध्ये चाललेले शहरांमध्ये फिरतायत आणि मलाही माहित नाही आता कोण कुठे प्रचार करताय, पण एकंदरीत लोकांनी आता मनोमन ठरवलेलं आहे की शेतकऱ्याचं लेकरू एकदा आपल्यासाठी भांडायसाठी सभागृहात पाठवायचं। लोकांनी निर्णय घेतलेला आहे। बुलढाण्याचा निकाल ऐतिहासिक असेल, परिवर्तनवादी असेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा असेल। काल परवा मुख्यमंत्री येऊन गेले। मुख्यमंत्री म्हणतात की ज्यांच्याकडे झेंडा नाही, अजेंडा नाही, असे उमेदवार रिंगणामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करा। पहा, आता मी तर सामान्य जनतेचा उमेदवार आहे। जनता माझ्या पाठीशी किती खंबीरपणे उभी आहे तुम्ही सगळे लोक बघताय। स्वतः लोक खर्च करतायत। आता यांचा झेंडा हा गद्दारीचा आहे, बेईमानीचा आहे आणि ज्यांना यांनी मोठं केलं त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून यांनी वेगळी भूमिका घेतली। त्यामुळे गद्दारांनी आम्हाला शिकवण्याचं काही काम नाही। आता प्रतापराव जाधव यांना उद्धव ठाकरे साहेबांनी तिकीट दिली, त्यांना सोडून गेले आणि इकडे दुसरीकडे चालले गेले। त्यांनी आम्हाला काही नैतिकतेची भाषा शिकवण्याचं कारण नाही आणि झेंडा कुणाचाही असू द्या, दांडा मात्र हा सामान्य माणसाच्या हातात आहे, लक्षात ठेवा। काल परवा पुन्हा आमदार कुठे असे बोलले की शेतकऱ्याचा कळवळा करणारे नेते हे रिंगणामध्ये, खरं तर कारण म्हणजे आमच्यामुळे सगळं पीक विमा आणि कर्ज लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना मिळालं, त्यांनी तुमच्यावर टीका केली। असं आहे की त्यांच्यामुळे जर लोकांना विमा मिळाला असं ते म्हणतात, त्यामुळे त्यांच्यामुळे सोयाबीन कापसाला भाव का नाही मिळाला, नुकसान भरपाई का नाही मिळाली, या वर्षीचा विमा का नाही आला अजून? तुम्ही आणताना सगळं तुम्ही करताना सोयाबीन कापसाला भाव आणून दाखवा ना। आव्हान आहे आपलं, चॅलेंज आहे। आणा या महिन्यात सोयाबीन कापसाला भाव, सोयाबीनला 10,000, कापसाला 15,000 का नाही आणत? इथे MIDC नाही, रोजगार नाही, तरुण पोरं बेरोजगार झालेले आहेत, महिला असुरक्षित आहे, शेगावचा विकास नाही, लोणारचा नाही, सिंदखेड राज्याचा नाही, सैलानीचा नाही, संत चोखामेळाचा नाही। हा जिल्हा मागासलेला झालेला आहे। शेतकरी आत्महत्येत नंबर 2 वर भारतात आहेत। काय विकासाच्या गप्पा करतात हे? माझ्यावर सगळ्यांना यांना टीका करावी लागते, याच्यातच सगळं आलेलं लक्षात ठेवा, लक्षात घ्या। माझ्यासारखं जर समजा माझी काही लायकी नाही असं तुम्ही म्हणता, तर मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्यावर टीका का करता, माझं नाव का घेता? मला रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गल्लीबोळात फिरावं लागतंय, हा सामान्य माणसाचा विजय आहे। तर हे आपल्यासोबत रविकांत तुपकर होते। म्हणजे माझ्यासाठी धास्ती घेतलेली आहे उमेदवार आहे आणि मुख्यमंत्र्यांना माझ्यासाठी यावं लागत आहे, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। त्यामुळे माझं विजय निश्चित आहे। संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।